बारामतीत पुन्हा पवार कुटुंबातच लढाई असून अजित पवारांच्या विरोधात पुतणे योगेंद्र पवार उभे आहेत. मात्र अर्ज भरल्यानंतर अजित पवारांनी शरद पवारांनाच उद्देशून सवाल केला. माझ्या आईने दादांविरोधात अर्ज भरू नका असं सांगितलं तरी योगेंद्र पवारांनी अर्ज भरला. मग साहेबांनीच आमचं घर फोडलं का असं अजित पवार म्हणाले. पाहूया. बारामतीतून अजित पवार आणि योगेंद्र पवार दोघांनीही एकाच दिवशी अर्ज भरले. लोकसभेनंतर बारामतीत पवार विरुद्ध पवार अशी लढाई पुन्हा विधानसभेत निश्चित झाली. मात्र आईने सांगितल्यावर घरातूनच उमेदवार दिला. मग साहेबांनी आमचं घर फोडलं का असा सवाल करत अजित पवारांनी शरद पवारांकडे बोट दाखवलं. पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमिली, आम्ही सगळे वडील अतिशय माझ्या कन्हेरीतल्या बाळासाहेबांना माहिती आहे काय परिस्थिती. आम्ही बिकट मधनं परिस्थिती चांगली केली. आईने आधार दिला. आई सांगतेय की फॉर्म भरू नका माझ्या दादाच्या विरोधात. ह्या पद्धतीनं जे काही चाललंय हे बरोबर नाही. मग मोठ्या व्यक्तींनी तर त्याच्यामध्ये सांगायला पाहिजे होतं. आता फॉर्म कुणी भरायला सांगितला, नॉर्मली साहेबांनी सांगितला. म्हणजे मग साहेबांनी आमचं तात्यासाहेबांचं घर फोडलं का? नाही, मी तर त्या चर्चेमध्ये नव्हतो. आणि जर आई म्हणाली असेल माझ्या दादाच्या विरुद्ध, तर युगेंद्र पण तिचा नातू आहे आणि आजीचं नातूवर काय प्रेम असतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि माझ्या आईचा स्वभाव असा आहे की ते असल्या गोष्टींमध्ये पडणार नाही. तिचं वय 86 आहे, त्याच्यामुळं ह्याच्या आधी पण तिने कधी अशा गोष्टींमध्ये भाग घेतलेला नाही. त्याच्यामुळे मला तिने माहिती नाही असं कुठं बोलणं झालं. तर साहेबांच्या चुका काढण्या एवढे दादा मोठा झाले मलाच माहीत नाही. सुरुवात कोणी केली हे सगळ्यांना माहिती आहे. आणि एकदा तू घाव मारला की त्याचे जे घाव बुजतात पण त्याचे व्रण बुजत नाहीत. बारामतीत अजित पवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याआधी अजित पवारांचा रोड शो निघाला. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून योगेंद्र पवारांनी साधेपणानं अर्ज भरला. अर्ज दाखल करताना स्वतः शरद पवार योगेंद्र पवारांसोबत हजर होते. महाविकास आघाडीच्या वतीने योगेंद्र पवार यांचं शिक्षण परदेशात झालं. एक उच्च शिक्षित पदवीधर आणि प्रशासन आणि व्यवसाय जाणकार अशा एका तरुणाला आज पक्षाने या ठिकाणी संधी दिली. माझी खात्री आहे की बारामतीची जनता या नव्या पिढीच्या नव्या नेतृत्वाचा स्वीकार करून त्यांच्या हातीची आपली शक्ती उभी करतील. बारामतीची जनता नव्या नेतृत्वाच्या रूपात योगेंद्र पवारांचा स्वीकार करेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. लोकसभेत नणंद भाऊजाईच्या लढतीत सुप्रिया सुळेंचा विजय झाला आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रांचा पराभव झाला होता. आता 6 महिन्यांच्या आतच काका पुतण्याची लढाई लागली. बारामतीतून स्वतः अजित पवार उभे आहेत तर शरद पवारांनी योगेंद्र पवारांना मैदानात उतरवलंय. 7 वेळा आमदार राहिलेल्या अजित पवारांसमोर पहिल्यांदाच योगेंद्र पवारांची मोठी परीक्षा आहे. पण योगेंद्र पवारांचा प्लस पॉइंट त्यांच्यासोबत शरद पवार आहेत. त्यावरूनच जी चूक सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रांना उमेदवारी देऊन आपण केली तीच चूक शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही केल्याचं अजित पवारांनी म्हटलंय. उन्होंने ऐसा नहीं करना चाहिए था. मैंने सुप्रिया के खिलाफ मेरे पत्नी को खड़ा किया, वो मेरी भूल थी. ये भूल वापिस इन्होंने नहीं करनी चाहिए थी लेकिन की है. आखिर वोटर उसके बारे में डिसीजन लेंगे. खरं तर मी उमेदवार काका असं मी समोर बघत नाही आहे. मला फक्त पवार साहेबांना साथ द्यायची आहे. मला त्यांच्यासोबत राहायचं आहे आणि बारामतीकरांसाठी मला काहीतरी करायचं आहे तेवढाच विचार मी करतो आहे. पवार साहेबांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं की आपण वाड्या वस्त्यांमध्ये गेलं पाहिजे, लोकांपर्यंत पोचलं पाहिजे, लोकांमध्ये राहिलं पाहिजे, लोकांसोबत आपण तिथं मिसळलं पाहिजे. त्यांच्याच पद्धतीने त्यांच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा मी प्रयत्न करतोय. अर्ज दाखल केल्यानंतर पुन्हा अजित पवारांनी आपण बारामतीतून लढणार नव्हतो पण कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव लढत असल्याचं म्हटलंय. तर ही नैतिकतेची लढाई असल्याचं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलंय. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो
त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा जरा नाराज झालो होतो. मी म्हणलं बाबा मी आता इथं उभा राहत नाही. रवी बापू कुठे आहे? हा शिरूरचा अध्यक्ष आहे. त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की दादा शिरूरमध्ये फॉर्म भरायला या, आम्ही तुम्हाला ढिगाणी मताने निवडून देतो. आणि त्या पद्धतीनं मी ठरवलं, मनाला सांगितलं की आपण लोकशाही मानतो, बहुमताचा आदर केला पाहिजे. जे जीवाभावाचे कार्यकर्ते आपल्याला सांगतात त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. आणि त्या पद्धतीनं मी माझा जे काही विचार होता तो बदलला. पार्टीनं नंतर निर्णय घेतला, महायुतीनं ही जागा आपल्या राष्ट्रवादीला सोडली. मला वाटत नाही पवार विरुद्ध पवार लढाई आहे. ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेस वर्ष भारतीय जनता पक्ष आहे. कारण का आमची नैतिकतेची लढाई आहे, आम्ही स्वाभिमानाची लढाई आहे. आणि आमचा पक्ष सेवा, सन्मान आणि स्वाभिमानासाठी लढतो. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडा, घरं फोडा, चिन्ह न्या, ही सगळी लढाई गेले 1.5 वर्ष मी लढले आहे महाराष्ट्रासाठी. आणि आदरणीय पवारसाहेब आणि असंख्य कार्यकर्त्यांनी आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने का आम्ही सहन करायचा. ही लोकशाही आहे. महाराष्ट्राची मायबाप जनता ठरवणार की कोण बसणार तिकडे. बारामती चित्र काय असेल 23 तारखेला? हे बघा, प्रत्येकजण परीक्षेला बसतो, हा पास होण्यासाठीच बसतो ना. बारामतीत पवार घराण्यातच विधानसभेची लढाई सुरू झाली. अर्ज भरल्यानंतर कन्हेरीच्या मारुती रायासमोर नारळ फोडून अजित पवारांनी प्रचारालाही सुरुवात केली. युगेंद्र पवारांनीही कन्हेरीच्या मारुतीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतला. आता मारुती रायाचा आशीर्वाद कोणाला हे 23 तारखेला स्पष्ट होईल. दीपक कापरे, सागर सुरवसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.